मी निलेश तांबे, पोलीस निरीक्षक, सातारा तालुका पोलीस ठाणे. आज रोजी मालगाव येथील ग्रामस्थ आलेले आहेत. गावामध्ये अवैध दारू जे सुरू असल्याबाबत त्यांनी तक्रार दिली आहे. त्यांनी निवेदन देखील दिलेलं आहे. सदरच्या इसमावरती आपण वेळोवेळी कारवाई केलेली आहे. तसेच ह्या मागच्या 7 ते 8 दिवसांमध्ये त्यांना काही स्वतः दारूच्या म्हणजे मुद्देमालासह पकडले होते. त्यांनी एक्साईज ऑफिसला देखील फोन केलेला होता, परंतु त्यांनी स्टाफ कमी असल्यामुळे येऊ शकत नाही असे त्यांनी सांगितलेले होते. तरी मी इथून त्यांना एक हमी देतो की ज्या वेळेस त्यांना कुठलाही संशय त्यांनी आम्हाला फोन करा पोलीस स्टेशनला, तात्काळ त्यांना पोलीसमध्ये समोरच्या कारवाई केली जाईल. तसेच त्याच्या व्यतिरिक्त गोपनीय माहिती काढूनही आम्ही त्यांच्यावर कारवाई करू. तसेच त्यांच्यावरती 93चे प्रस्ताव देखील आम्ही पाठवत आहोत, जे प्रांतसाहेबांकडे जातील त्यांच्याकडून. प्रांतसाहेबांनी गावकऱ्यांना शब्द दिला आहे की जास्तीत जास्त रुपयाची म्हणजे 40 लाखाची बॉन्ड त्यांच्याकडून भरून घेतली जाते. त्याचं उल्लंघन केल्यावरती त्यांच्यावरती कडक शासन देखील केलेलं जाईल. आणि त्या पद्धतीनं आम्ही इथून पुढे नेहमी कारवाई करणारच आहोत. जसं ग्रामस्थांना आहे, ग्रामस्थांचं आम्हाला सहकार्य असतं, तसेच पोलीस प्रशासन देखील ग्रामस्थांना इथून पुढे नेहमी सहकार्य. तर आम्ही ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे खूप आभार व्यक्त करतो, कारण एवढ्या दिवसाला लढा त्यांनी एकदम हमी दिली आम्हाला की नक्की तुम्ही येणाऱ्या काळात तुम्हाला जे अधिकृत धंदे ते तुम्हाला बिलकुल दिसणार नाहीत. सपोज दिसले तर तुम्ही कुठं पुढे SP साहेबांना भेटा, नाही तर काय करा, मी त्याला सहयोग करीन. हा धंदा आहे ना तो आम्ही एकदम 100% बंद करू. आणि लागली जी नाही ती 93ची केस आहे ती पुढे आम्ही पुटअप करू प्रांतांना. आणि प्रांतांना जे अधिकार आहेत, जसे त्यांना काय असतील ते काय कायद्यान्वये काय अनेक अधिकार आहेत, त्याचा वापर करून त्यांना ते कडक शासन करतील अशी त्यांनी मला हमी दिली आहे. त्याबद्दल तांबे साहेबांचा आम्ही ग्रामस्थांच्या वतीने खूप खूप आभार आणि धन्यवाद करतो. पावली सहकार्य असतेच. असा अवैध धंदा म्हटलं आम्ही रातच्या 11 वाजता किंवा 12 वाजता जरी साहेबांना फोन केला तरी DBची गाडी असू द्या किंवा पोलीस स्टेशनची गाडी असू द्या, ते त्या वेळेला कोणत्याही वेळेचा विचार न करता ते मालगावात गाडी पाठवून देतात. त्याबद्दल तांबे साहेबांचा बी आभार आणि धन्यवाद. मालगावचे उपसरपंच आज आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन देणार ग्रामस्थित साहेबांनी तात्काळ ज्यांच्या विरोधाची तक्रार घेतली ते जमिनीसमोर बोलवून त्यांच्यावर कारवाई करण्याचं साहेबांनी आश्वासन दिल्याबद्दल मालगाव ग्रामस्थांच्या वतीने साहेबांचा आभार. आता तुम्ही त्यांना कडक कारवाईचा इशारा दिला, ते 100% काहीतरी आता त्यातून ते धडा घेतील. पण सपोज जर नाही झालं तर ह्याच्या पुढचं पाऊल आमचं ग्रामस्थांच्या वतीने काय असेल हे तुम्ही आम्हाला सांगावं की तुम्ही कानूनच्या चौकटीत जाऊन हे पाऊल तुम्ही उचला, नाही तर तुम्ही SP साहेबांना भेटा, नाही तर काय पुढचं पाऊल आमचं काय असेल ते तुम्ही आम्हाला सांगा. अगदी 100% कधी तुम्हाला जर भविष्यात वाटलं की बाबा आता हे बंद झालेलं आणि परत काही दिवसांनी ते चालू झालेलं आहे, मला फोन करा. आमच्याकडून कारवाई नाही झाली तर 100% वरिष्ठांकडे आमच्या